तर समजलं ही प्रोसेस कशी असते ती? ठीक आहे. सर मग आता आपला ब्रेक होणार ना? नो ब्रेक, कंटिन्यू. जोपर्यंत ही प्रॅक्टिकल तुम्हाला पूर्ण येत नाही तोपर्यंत प्रयत्न हे महत्वाचं. समजलं? ट्राय ट्राय बट डोंट क्राय. सर पाय खूप दुखतोय तो. हे मला एक्सक्यूज नको, हा चॅप्टर मला आजच्याच संपवायचा आहे. ओके ओके सर. सर तुम्हाला सुलक्षणा मॅडमनी बोलवलंय. खाली काहीतरी काम असेल म्हणून बोलवत असतील मला. समजलं? तुम्ही प्रॅक्टिकल नीट करा. हे तू काय घेतली आठवणी? बोल्या सर. अरे नाही, तुम्ही व्हा पुढे, मी दुसऱ्या लॅबला चाललोय. एवढे एक्सपेरिमेंट संपून येतो. उद्या कसं जायचं मग? चालेल. जायचं कसं? अगं जायचं गाडी नाही आपल्याकडे. ए तुम्ही चला पुढे, माझं थोडं लॅब मध्ये काम आहे, मी आलेच. तू लॅब मध्ये, ते पण प्रॅक्टिकल नसताना? हा ना. ए हसताय काय? सांगितलं ना माझं काम आहे, चला पुढे. एनी प्रॉब्लम? हम लोग भी आते ना फिर साथ में. ए नेहमी काय का शेपटासारखं मागे मागे फिरत असता? सांगितलं ना माझं काम आहे, चला पुढे. तुझं ना नेहमीच. एक मिनिट, कूल बेबी कूल. हे बघ, आम्ही पण तुझ्यासाठी ना 10 मिनिटापेक्षा जास्त थांबणार नाही. आम्हाला पण काम आहे. ओके ठीक आहे, मी आली. सुकू सुकू कुठे बघतोयस? ओळखलं नाहीस मला? मी मनाली. अरे मी मनाली. हो, पण तू इकडे कसं काय? तुला वेळ असेल तर आपण बाहेर जाऊन कॉफी पिऊयात. मी कॉफी आणि ते पण आत्ता? ऍक्च्युली मला तुला थँक्यू पण म्हणायचंय आणि सॉरी पण कसं बोलू हेच कळत नाहीये. अरे पण आपण लॅब मध्ये आहोत ना. सो व्हॉट? आपण कुठे आहोत यापेक्षा आपण दोघे आहोत हे जास्त महत्वाचं वाटतंय मला. आय नो, बट तुला काहीच कळत नाहीये मला काय होतंय ते. अशी नव्हते रे मी पहिले. कुणाच्या बापाला घाबरत नव्हते, पण आता खूप भीती वाटते. जर तुला कळण्याच्या अगोदर इतर कोणाला कळालं तर? मनाली, आर यू मॅड? दरवाजा का बंद केलास? येस आय एम मॅड. मला नाही कळते मी अशी का करते. सॉरी, तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मनाली, आपण नंतर काहीतरी भेटून बोलूया का? तू उगाच पॅनिक होतीयस. व्हॉट पॅनिक? मी पूर्णपणे शुद्धीवर आहे. आणि सुखू, तुला नाही वाटत का रे माझ्याशी बोलावंसं? माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग ना, तुला नाही आवडत का मी? सांग ना. नाही, तसं काही नाही. प्रत्येक मुलाला मुलीबद्दल अट्रॅक्शन असतंच ना. अच्छा, मग फार्म हाऊस वर पुस्तकं वाचायचं सोडून चोरून चोरून मला का वाचत होतास? नाही, मला नाही आठवत आहे. डान्स करताना चिन्मय जेव्हा माझ्याशी फ्लर्ट करत होता तेव्हा तुझी का ताळमेळ होत होती रे? मनाली,
जसं तुला वाटत तसं मला पण वाटत असेल ना, पण मला नाही माहिती यार की काय खरं आणि काय खोटं. पुढे जाऊन जे शक्य नाहीये त्या दिशेला जायचंच कशाला. तू निगेटिव्ह का विचार करतोयस आणि का शक्य नाही? मनाली प्लीज समजून घे ना. तुझ्या माझ्या परिस्थितीमध्ये खूप मोठी दरी आहे रे. का कळत नाहीये तुला? युअर राईट सुपो. पण आता ही दरी मी मिटवूनच टाकेल. अरे कोण आहे काय? काय नाही, सर पण आहे ना, साधा एक दरवाजा पण लॉक नाही करतायत. ते सगळी कॉलेजची जबाबदारी माझ्यावरतीच आहे ना. जसं काय माझंच कॉलेज आहे. पगार देते मला. अरे काय हे काय रॉकेट सारखं दिसत. लहान लहान पोरं कसं सहन करतात हे. हे सगळं उचलायला लागेल. एवढीशी तर गोष्ट आहे, उचलून ठेवली तर काय फरक पडणार आहे बेटा. पिऊन असतो, शिक्षक असतो. एखाद पीठ भरलं की काय सगळं ठेवूया आपण, नंतर पहिलं लॉक लावून ठेवूया. जाऊ दे, चाव्या तर माझ्याकडेच आहेत. बर्गर, पिझ्झा आणि कवटाचा पोला. बर्गर, पिझ्झा आणि कवटाचा पोला.